नमस्कार मित्रांनो, शौच साफ करण्यासाठीचे 3 सोपे घरगुती उपाय या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप सारे धन्यवाद। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हा व्हिडिओ 35 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकला आणि हजारो रुग्णांना या व्हिडिओतील उपायांनी फायदा झाला। या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले 3 घरगुती उपाय तुम्ही अजूनपर्यंत आजमावले नसतील तर नक्की करून पहा। या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये अटॅच केलेली आहे। या व्हिडिओला पाहून बऱ्याच लोकांनी मला फोन केले, कमेंट्स केले आणि त्यातून त्यांनी विचारलं की डॉक्टर आम्ही सगळे उपाय केले तरी देखील आम्हाला पोट साफ होत नाही। तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले 3 उपाय देखील करून पाहिले, बरीच पोट साफ करण्याची औषधं घेतली, चूर्ण घेतली, काढे घेतले, तेल घेतले डॉक्टर, तरी सुद्धा पोट साफ होत नाही। तर आजचा हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी, जे लोकांना बऱ्याच दिवसापासून पोट साफ होण्याची समस्या आहे, खूप उपाय केले तरी देखील त्यांची ही समस्या सॉल्व्ह होत नाही। समस्या यस, पोट साफ होणे ही एक समस्या आहे। पोट साफ होत नाही तर हा आजार नाहीच आहे। तुम्ही याला आजार समजता आणि त्यासाठी तुम्ही औषध शोधता। तुम्ही पोट साफ करण्यासाठी औषध बिलकुल शोधू नका, कारण कॉन्स्टिपेशन होणे किंवा मलावष्टंभताचा त्रास असणे, पोट साफ न होणे ही शरीराची तेवढीच नॉर्मल घटना आहे की ज्या पद्धतीने आपल्याला भूक लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला जेवल्यानंतर कधी कधी समाधान मिळत नाही, अगदी त्याच पद्धतीने पोट साफ देखील काही व्यक्तींना होत नाही। तर त्याला तुम्ही समस्या समजा, आजार नको आणि किंवा त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 5 असे आयुर्वेदिक उपाय की ज्यांनी पोट साफ व्हायला खूप चांगली मदत होते। तुम्हाला देखील शौचाला जाण्याची कळ उत्पन्न होत नसेल किंवा पोट साफ करताना तुम्हाला कडक संडासला होत असेल, पोट साफ होते वेळेस तुम्हाला पोटामध्ये दुखत असेल किंवा गुदद्वाराच्या ठिकाणी तुम्हाला दुखत असेल, गुदद्वारातून तुम्हाला पोट साफ करते वेळी रक्त पडत असेल किंवा पोट साफ झाल्यानंतर देखील तुम्हाला समाधान मिळत नसेल, तर या सगळ्या कॅटेगरीज तुम्हाला हेच सांगतात की तुमचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच तुमचं पोट साफ व्यवस्थित होत नाही। याला आपण काय करतो की आपण शोधत राहतो की असं काहीतरी औषध मिळावं की जेणेकरून पोट इझिली साफ होईल आणि आपल्याला बरं वाटेल। मी एक उदाहरणातून तुम्हाला समजून सांगतो। तुम्ही कुठल्या तरी प्रवासाला निघालेत आणि तुमची जर गाडी बंद पडली असेल तर तुम्ही तिला धक्का देऊन स्टार्ट करता, परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही तिला धक्का देऊन स्टार्ट नाही करू शकत ना। तुम्हाला प्रॉब्लेम शोधावा लागेल की ह्या गाडी का बंद पडते आणि त्या प्रॉब्लेमवरती तुम्ही जर सोल्युशन मिळवलं तर तुमची गाडीला धक्का द्यायची गरजच नाहीये। अगदी त्याच पद्धतीने आपलं जेव्हा पोट साफ होत नाही त्यावेळेस आपण धक्का देण्याच्या प्रयत्नामध्ये औषध घेतो, त्या टायमाला आपल्याला समाधान मिळतं, त्याचा इफेक्ट काही दिवसांपर्यंत राहतो आणि त्यानंतर पुन्हा पोट साफ होत नाही, पुन्हा धक्का देण्यासाठी आपण औषध घेतो आणि कंटिन्युअसली अशीच पॅथॉलॉजी आपल्या शरीरामध्ये चालू राहते। तर त्यासाठी आपण पहिल्यांदा समजून घेऊया की आपलं पोट काय आहे। आपल्या आयुर्वेदानुसार आपल्याला 3 प्रकारचे कोष्ठ असतात। कोष्ठ म्हणजेच आपलं पोट कसं आहे ते। तर आपल्यामध्ये 3 प्रकारचे कोष्ठ असतात। एक असतं मृदू कोष्ठ, मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ। ज्या लोकांना म्हणजेच बेसिकली जे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात की त्यांना थोडंफार जरी पदार्थ खाल्ले, मसालेयुक्त पदार्थ खाल्ले तरी त्यांना इझिली पोट साफ होत असतं किंवा नॅचरली ज्यांची पित्त प्रकृती असते अशा व्यक्तींना इमिजिएटली पोट साफ होत असतं, त्यांना पोट साफ होण्याचा फारसा त्रास उद्भवत नाही, त्यांचं जे कोष्ठ असतं ते मृदू कोष्ठ असतं। दुसऱ्या प्रकारचे जे कोष्ठ असतात ते म्हणजे मध्यम कोष्ठ। असे कोष्ठ जनरली कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे असतात की त्यांना पोट साफ होण्यासाठी देखील एवढे कष्ट घ्यावं लागत नाही, थोड्याफार प्रमाणात पाणी पिलं, फायबरयुक्त पदार्थ खाल्ले किंवा असे काही पदार्थ खाल्ले की त्याच्याने पचन हलकं होतं तर त्यांचं पोट साफ होऊन जातं। परंतु असे काही व्यक्ती असतात की ज्यांची प्रकृती वाताची असेल तर त्यांचं कोष्ठ हे क्रूर असतं, म्हणजे कठीण असतं। त्यांना बऱ्यापैकी हिरव्या मिरच्या खाल्ल्या, लाल मसाल्याचे पदार्थ खाल्ले तरी त्यांना पोट साफ होत नाही। बऱ्याच वेळेस त्यांनी एरंडेलचं तेल घेतलं किंवा असे काही पर्गेटिव्हची औषधं घेतली तरी त्याच्या छोट्या मोठ्या प्रमाणाने त्यांचं पोट साफ होत नाही, कारण त्यांच्या इंटेस्टाईनला खूप जास्त प्रमाणामध्ये रुक्षता असते, ड्रायनेस असतो आणि म्हणूनच आयुर्वेदातील अशा कोष्ठाला म्हणतात क्रूर कोष्ठ। आणि या वात प्रकृतीच्या व्यक्तींनाच कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। म्हणजे समाजामध्ये आपण जर पाहिलं तर 70% ज्यांना कॉन्स्टिपेशन होत असेल तर ते वात प्रकृतीच्या लोकांमध्ये होत असेल, 15% कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये होत असेल आणि 15% पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये होत असेल। तर आपल्याला पोट साफ होण्यासाठी आपली जर समस्या असेल तर त्यासाठी आपण पहिल्यांदा आपलं कोष्ठ कोणत्या प्रकारचं आहे हे समजून घेतलं पाहिजे। चला आता व्हिडिओतील सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे पोट साफ होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे। आयुर्वेदानुसार निसर्गाचा एक नियम आहे, जर धूर दिसतोय तर आग कुठे ना कुठे लागलेलीच पाहिजे।
धूर जर येत असेल तर त्याचं कारण हे आग असतं. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जर पोट साफ होत नसेल तर त्याचं देखील काहीतरी स्ट्रॉंग रिझन आपल्या लाईफस्टाईलमध्ये दडलेलं असतं, आपल्याला ते माहिती नसतं. तर आयुर्वेदाचा एक सिद्धांत आहे, तो म्हणजे संक्षिप्तः क्रियायोगे निदान परिवर्जनम. म्हणजेच काय की जर तुम्हाला एखाद्या आजाराची ट्रीटमेंट करायची असेल किंवा एखाद्या समस्यावरती सोल्युशन शोधायचं असेल तर त्याचं कारण तुम्हाला समजायला पाहिजे. आणि पोट साफ होत नसेल किंवा पोट साफ होण्याची समस्या असेल तर त्याच्यातील सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण असतं म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणे. रात्री लेटपर्यंत जागल्याने आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोष वाढायला लागतात आणि हे वाढलेले वात आणि पित्त दोष आपल्या इंटेस्टाईनच्या ठिकाणची मोटिलिटी कमी करतात आणि त्यातूनच कॉन्स्टिपेशन उद्भवतं. बऱ्याच वेळेस काही लोकांना IT प्रोफेशनल जे असतात त्यांना रात्रभर काम करावं लागतं. रात्री काम करत असताना त्यांनी जे रात्री जेवलेलं असतं ते पचून जातं आणि पुन्हा त्यांना खाण्याची इच्छा होते. रात्री जागल्याबरोबर जर अशा अवेळी आपण पदार्थ खात असू तर त्याच्याने कॉन्स्टिपेशन होते. सेकंड इम्पॉर्टंट थिंग की जे लोक शेतकरी असतात त्यांना रात्री शेतामध्ये पाणी भरायला जायचं असतं, रात्रभर मजबुरीने ते पाणी भरत असतात आणि त्यामुळे रात्रभर त्यांचं जागरण होतं आणि त्यातूनच त्यांना कॉन्स्टिपेशन होत असतं. असे काही कामगार असतील की त्यांना रात्री जागून भाजी मार्केटमधून भाजी आणायची आहे किंवा कामानिमित्त त्यांना रात्रभर जागावं लागत असेल, नाईट ड्युटी करावी लागत असेल तर या सगळ्या व्यक्तींना कॉन्स्टिपेशन होत असतं. आणि हे कॉन्स्टिपेशनचं प्रमुख कारण जर रात्री जागणं असेल तर ते तुम्हाला सोडायला पाहिजे, त्याशिवाय तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार नाही. पोट साफ होत नसेल तर त्यातील दुसरं प्रमुख रिझन असतं म्हणजे होल्डिंग ऑफ अर्जेस. आपल्याला निसर्ग नियमानुसार सकाळी उठल्यानंतर शौचाला जाणे, त्याचबरोबर मलमूत्राची प्रवृत्ती होणे किंवा दिवसभरामध्ये आपल्याला जे काही वेग येत असतात ते नॅचरली येत असतात. परंतु जर आपण कामाच्या निमित्ताने घाई असेल आणि आपल्याला जर शौचाला आली आणि आपण टाळली आणि आपण नंतर जर असा विचार केला तर नंतर ती शौचाची प्रवृत्ती तेवढ्या चांगल्या इंटेन्सिटीने येत नाही आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. नंतर जबरदस्तीने आपण कुंथून पोट साफ करायचा प्रयत्न करतो परंतु तेवढ्या व्यवस्थितपणे ते होत नसल्यामुळे जर तुम्ही वेगाचं म्हणजे त्या ठिकाणी आलेले जे नॅचरल अर्जेस असतात त्यांचं जर होल्डिंग केलं, ते थांबवून धरले तर तुम्हाला पोट साफ होण्याची समस्या उद्भवते. पोट साफ जर तुम्हाला होत नसेल तर त्यातील तिसरं प्रमुख रिझन असतं ते म्हणजे जंक फूड. कामाच्या निमित्ताने आपण बऱ्याच वेळेस घराबाहेर असतो आणि अशा वेळेस दरवेळेस आपल्याला घरातला टिफिन नेणं शक्य होत नाही आणि मग आपली पावले वळतात ते म्हणजे जंक फूडकडे. अशा वेळेस पावभाजी खाणे, समोसा खाणे, वडापाव खाणे असे मसालायुक्त आणि खूप प्रिझर्वेटिव्स टाकलेले पदार्थ आपल्याकडून खाल्ले जातात आणि त्याचबरोबर पॅकेट फूड देखील खाल्लं जातं. या सर्व अन्न पदार्थांमुळे आपल्या इंटेस्टाईनच्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये रुक्षता येते आणि त्यातील ॲब्झॉर्प्शनचा रेट हा कमी होतो. प्लस याच्यामध्ये व्हायटामिन्स आणि मिनरल्स खूप कमी प्रमाणात असतात, त्यामुळे इंटेस्टाईनच्या ठिकाणी वीकनेस येतो आणि शौच येण्यासाठीची जी चांगली टेंडन्सी असते किंवा जी कळ यायला पाहिजे ती व्यवस्थितपणे तयार होत नाही आणि त्यातूनच होतो तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. आयुर्वेदानुसार आपण जेव्हा आहार घेतो तर त्यामध्ये आपले 6 रस असायला पाहिजे. त्याच्यामध्ये गोड, आंबट, खारट, तिखट सगळ्या पद्धतीचे किंवा चवीचे पदार्थ असायला पाहिजे. आपलं जे जेवण आहे ते ताजं असायला पाहिजे, नेहमी उष्ण असायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण सात्विक जेवण जेवलं पाहिजे. अशा पद्धतीचं जेवण जर आपण जेवतो तर त्याच्याने कधीच आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास उद्भवत नाही. त्याचबरोबर आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की आपल्या जेवणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थ असायला पाहिजे. परंतु हल्लीची जी ट्रेंड आहे की त्याच्यामध्ये झिरो ऑइल, यामध्ये बिलकुलच तेल आणि फॅट टाकले जात नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या इंटेस्टाईनची हालत खराब होते आणि त्यातूनच कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. पोट साफ होत नसेल तर त्यातील चौथं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुमच्या बाथरूममध्ये असणारा तुमचा मोबाईल. बऱ्याच लोकांना खाण्यापिण्याच्या वेळेस देखील मोबाईल यूज करायची सवय असते. ते एकतर मोबाईलवरती बोलत असतात किंवा गेम्स खेळत असतात किंवा त्याचबरोबर TV सारख्या स्क्रीनचा ते उपयोग करत असतात. त्यामुळे मुळातच जेवताना ज्यावेळेस मोबाईलचा वापर होत असतो त्यावेळेस अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आणि अशाच अपचलेल्या अन्नातूनच होत असते कॉन्स्टिपेशन. त्याचबरोबर ह्या कॉन्स्टिपेशनला दूर करण्यासाठी आपण हा मोबाईल दूर करायला पाहिजे. तर हा मोबाईल आपल्याबरोबर बाथरूममध्ये सुद्धा येतो आणि तिथे देखील शौचविधी करत असताना आपण 100% कॉन्सन्ट्रेशन शौचविधीवर करत नाही आणि त्यातूनच आणखी ते कॉन्स्टिपेशन वाढायला लागतं. तुम्ही जर मोबाईलचा अतिवापर करत असाल तर त्यामुळे आपण कुठल्याही कृतीवर जेव्हा काम करत असतो त्यावेळेस त्याच्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन 100% न दिल्यामुळे ते काम व्यवस्थित होत नाही.
तुम्हाला जर पोट साफ होत नसेल तर त्यातील 5वं आणि जागतिक लेवलचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे नैराश्यता. जागतिक लेवलला नैराश्यता म्हणजेच अँझायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहे. लोकांची अपेक्षा काम करण्याप्रती, आरोग्याप्रती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ती तेवढी पुरेशी होत नसते, म्हणून माणूस जास्त स्ट्रगल करत असतो. आणि या स्ट्रगल करण्याच्या प्रयत्नामध्ये मुळात त्याचं जेवण, त्याची झोप आणि त्याचबरोबर त्यातून होणारा मलत्याग हे सगळं सॅक्रिफाईस त्याला करावं लागत असतं. आणि या अशाच जीव घेण्या लाईफस्टाईलमधूनच होत असतो कॉन्स्टिपेशन. म्हणजेच काय, तर तुम्ही रात्री लेटपर्यंत जागताय, तुम्ही जंक फूड खाताय, तुम्हाला कळ आली शौच साफ करण्याची तरी तुम्ही जात नाही आहात आणि तुम्ही अँझायटी, डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन सारख्या आजारांनी त्रस्त आहात. आणि त्याचबरोबर तुम्ही शौच करताना, जेवताना मोबाईलचा जास्त प्रमाणामध्ये वापर करत असाल तर ह्या सगळं कारणांमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. तुम्हाला कॉन्स्टिपेशन परमनंटली जर बरं करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफस्टाईलवरती विचार करायला हवा. औषध कधीच बेस्ट नसतं, आपण बेस्ट बनायला पाहिजे की आपल्याला ती समस्या उद्भवायला नको. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शौच साफ करण्यासाठीचे 3 घरगुती उपाय हा व्हिडिओ नक्की पहा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओ संबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. तुम्हाला देखील पोटाच्या काही समस्या असतील तर त्या देखील तुम्ही विचारू शकता. अशाच माहितीचं पेज आपल्या इंस्टाग्रामवर देखील आहे, डॉक्टर आमले रुपेश या नावाने, तेथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. भेटूया अशाच नॉलेजेबल कंटेंटसह आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.